हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की डिलिगेट्स आपण कसे वापरू शकतो, की डिलिगेट्स वापरल्यानंतर रेफरन्स टाईपचा एरर किंवा जसं C++मध्ये पॉइंटर रेफरन्स असतं किंवा पॉइंटर फंक्शन असताना तसं .NET C# डिलिगेट्स नावाचे कन्सेप्ट असते. आता डिलिगेट्समध्ये आपण त्यानंतर इव्हेंट हँडलिंग कसं करायचं, इव्हेंट हँडलिंगमध्ये आपण कस्टम इव्हेंट कसं काय बघितलं, कसं काय हँडल करायचं वगैरे. आता या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे की जेनरिक्स म्हणजे काय असतं. बेसिक डेफिनेशन काय की जेनरिक्सची आपण एकदाच कोड लिहायचा आणि तो मल्टिपल डेटा टाईपसाठी आपण तो वापरू शकतो. जसं की आपण एकदा कोड लिहिला की तुम्ही इंटिजर टाईपचा असेल किंवा एखादा तुम्ही क्लास लिहिला आणि त्या क्लासमध्ये स्ट्रिंग टाईपच्या आपण व्हॅल्यू डिक्लेअर केल्या, मग तोच जो कोड आहे आपण जर का जेनरिक लिहिला तर तोच क्लास असेल किंवा तीच जर मेथड असेल ना, ते आपण मल्टिपल डेटा टाईपसाठी वापरू शकतो. जसं की आपण इंटिजर असेल, फ्लोट असेल, डबल असेल, राईट, किंवा एखादा बुलियन व्हॅल्यू असेल, अशा टाईपसाठी आपण तो जेनरिक नावाचे आपण कन्सेप्ट शिकणार. त्या जेनरिकमध्ये जेनरिक क्लासेस असतात आणि जेनरिक मेथड्स असतात आणि त्या मेथड्स किंवा जेनरिक क्लासेसवरती जो थर्ड टाईप येतो तो येतो की आपण कन्स्ट्रेंट्स त्याच्यावरती अप्लाय करायचे. आता कन्स्ट्रेंट म्हणजे काय की त्याच्यावरती आपण व्हॅलिडेशन वापरायसाठी. जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके, तर स्क्रीनवर जर दिसत असेल तर व्हॉट इज जेनरिक. जेनरिक्स अलाउस यू टू क्रिएट typeset classes, methods, interface and collection that works with different data types without duplicating code. ओके, जसं की सपोज जर आपण एखादा क्लास लिहिला, राईट, किंवा त्याची गरज का पडली पहिल्यांदा आपण बघूया की सपोज आपल्याकडे स्टुडंट नावाचा क्लास आहे किंवा एम्प्लॉय नावाचा क्लास आहे किंवा प्रोडक्ट नावाचा क्लास आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण एकच व्हेरिएबल किंवा एकच जर मेथड प्रत्येक जागी वापरत असतो, जसं की स्टुडंट नावाच्या क्लासमध्ये इंटिजर टाईपचा आपण डेटा व्हेरिएबल वापरलं, राईट, किंवा त्याची प्रॉपर्टी आपण म्हणू शकतो, किंवा एम्प्लॉई क्लासमध्ये स्ट्रिंग टाईपचा डेटा आपण वापरत असेल, स्ट्रिंग टाईपचा डेटा व्हेरिएबल वापरत असेल, किंवा प्रोडक्टच्या क्लासमध्ये जर आपण डबल या डेटा टाईपचा डेटा हे व्हेरिएबल आपण वापरत असेल, तर यांना काय झालं की प्रत्येक प्रत्येक क्लासमध्ये एकच व्हेरिएबल डिक्लेअर होते, फक्त त्यांचा डेटा टाईप बदलतोय. मग याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की जर सपोज आपल्याला 1000 क्लास असतील तर आपल्याला काय करायला लागेल, 1000 क्लासेस बनवून त्याचा आपल्याला ऑब्जेक्ट बनवायला लागेल. मग त्यासाठी आहे ना की जेनरिक सोल्युशन आपल्याला जर काढायचं असेल तर आपण त्याला एक इथं मी एक फाईल बनवतो की generic.cs. ओके, आता याच्यात मध्ये पहिला जो टाईप आहे आपला तो फर्स्ट टाईप आहे की जेनरिक क्लास. ओके, जेनरिक क्लास आपण कसा बनवायचा की क्लास या व्हेरिएबलचं नाव किंवा क्लास आपण बनवू बॉक्स आणि त्याचा जो टाईप असतो का नाही, जसं आपण कलेक्शनवरती ते कोणत्या डेटा टाईप आपण डिक्लेअर करतो, जसं क्लासला जर डेटा टाईप डिक्लेअर करायचा असेल ना किंवा जनरिक करायचं असेल ना, तर त्याला अँग्युलर ब्रेसेस आणि त्याच्या आतमध्ये टी लिहायला लागतो. आणि या टीच्या आतमध्ये जे पण आपल्या प्रॉपर्टीज असेल किंवा मेथड्स असतील ना त्याच्या व्हॅल्यू, जसं की मी तर पब्लिक टी आणि व्हॅल्यू असं मी एक व्हेरिएबल घेतला, राईट. आता नेक्स्ट काय केलं की दुसरा आपण एक क्लास घेऊ, क्लास जेनरिक नावाचा आपण एक क्लास घेऊ आणि त्याच्या आतमध्ये स्टॅटिक वॉइड मेन नावाची मेथड आणि त्याच्यामध्ये आपला आता या जेनरिक क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा आहे. ओके, तर ऑब्जेक्ट आपण ज्यावेळेस बनवणार आहे ना तर या क्लासचं नाव बॉक्स, या क्लासचं नाव आणि त्याच्यामध्ये सेम ॲज इट इज आपण ह्या क्लासचं नाव दिलं ना, आता ह्या टीच्या जागी फक्त आपल्याला डेटा टाईप द्यायचा असतो. डेटा टाईप म्हणजे काय, मला इंटिजर टाईपचा तो क्लास पाहिजे. ओके, बॉक्स इज इक्वल टू न्यू बॉक्स इंट. ओके, हा झाला माझा बॉक्स. बॉक्स हा आपण एक ऑब्जेक्ट बनवला इंटिजर टाईपचा स्टोअर करण्यासाठी. मी क्लास बनवला म्हणजे एक व्हेरिएबल बनवलं, त्याच्यात फक्त इंटिजर व्हॅल्यू स्टोअर होतील, राईट. सपोज बॉक्स डॉट व्हॅल्यू, ओके, त्या व्हेरिएबलला मी 100 असाइन केलं, किंवा याला जर का मी str जर असाइन केलं ना तर तो एरर देणार आहे. एरर का देणार आहे की कॅनॉट
इम्प्लिसिटली कन्वर्ट टाईप स्ट्रिंग टू इंटिजर. ओके, का तर त्याचा जो टाईप आहे ना आपण स्ट्रिंग असाइन करतोय, पण त्याचा जो ॲक्च्युअल टाईप आहे तो इंटिजर आहे. आणि हा व्हेरिएबल कन्सोल डॉट राईट लाईन बॉक्स डॉट व्हॅल्यू cls डॉट नेट रन. आलं का माझं की 100 ही व्हॅल्यू आली. राईट, 100 मी असाइन केलं. सपोज मला काय वाटलं की अजून एक ऑब्जेक्ट बनवायचा आहे मला याचा, की बॉक्स 1 नावाचा. ओके, बॉक्स आणि बॉक्स 1. आता याचा जो टाईप आहे तो असेल स्ट्रिंग. स्ट्रिंग मला वाटत नाही घेईल. ओके, घेतला. कारण की स्ट्रिंग हा डेटा टाईप पण आहे आणि त्याला ॲज अ क्लास पण डिक्लेअर करू शकतो आपण. राईट, आणि या स्ट्रिंगला आपण व्हॅल्यू असाइन करू. बॉक्स 1 इज इक्वल टू डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू डबल कोटमध्ये त्याला आपण स्ट्रिंग दिली आणि इथं बॉक्स 1 डॉट व्हॅल्यू प्रिंट केली. ओके, आलं की 100 आणि ओमकार नाव लिहिलेलं माझी स्ट्रिंग झाली. असंच मी जर डबलला पण करू शकतो किंवा फ्लोटला पण करू शकतो. राईट, आता ह्यानं काय झालं की माझं जनरिक क्लास तयार झाला. ओके, जनरिक क्लास म्हणजे काय की मी त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून त्या व्हेरिएबलमध्ये कोणती पण व्हॅल्यू मी स्टोअर करू शकतो. जे इथं मी जी व्हॅल्यू देणार आहे ना त्या व्हॅल्यूचा मला व्हेरिएबल ॲक्सेस करणार आहे. राईट, सपोज आता मला काय पाहिजे सेम इथं हा जो बॉक्स डेटा टाईप आहे किंवा बॉक्स हा क्लास आहे त्याच्यामध्ये मला जनरिक मेथड लिहायचे आहे. ओके, पहिला आपण काय बघितलं की जनरिक क्लास बघितला. आता जनरिक क्लास नंतर आपल्याला काय बघायचं आहे की जनरिक मेथड्स कशा आपण डिक्लेअर करू शकतो. की इथं पब्लिक वॉइड शो नावाची मेथड आहे आणि त्याला शो त्याचा सिंटॅक्स बघा कसा आहे की सेम ॲज इट इज आपण जसं ॲक्सेस स्पेसिफायरचं नाव रिटर्न टाईप आणि तुमच्या मेथडचं नाव आणि या मेथडला ॲज अ आपण त्याला जनरेट केलं. आता जनरेट कसं करायचं की जसं आपण पॅरामीटर रिसिव्ह करतो ना तसं याला टी या डेटा टाईपने डिक्लेअर करायचं असतं आणि इथं पॅरामीटरचं नाव की व्हॅल्यू. आता इथं कन्सोल डॉट राईट लाईन आणि कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये जे पण आपण व्हॅल्यू स्टोअर करणार आहे ना त्या व्हॅल्यूचं नाव. ओके, आता मला याचा ऑब्जेक्ट बनवून त्याच्या मेथडला मला काहीतरी पॅरामीटर पाठवायचं आहे. सपोज या मेथडला इथं ऑब्जेक्ट क्रिएशनला पण ऑब्जेक्ट बनवू आणि इथं इंटिजरचा एक बनवू सेम ॲज इट इज. इथं आपण स्ट्रिंगचा पण बनवू. ओके, या स्ट्रिंगला त्या मेथडला कॉल करायचे की बॉक्स डॉट शो नावाची मेथड आणि त्याला 400 पाठव पहिल्यांदा आणि सेम ॲज इट इज बॉक्स 1 डॉट शो आणि त्याला ॲज आपल्याला स्ट्रिंग पाठवायला लागेल ट्रेल अँड टीच. राईट, आता हे माझं काय झालं की जनरिक मेथड झाले. जनरिक मेथड काय की एकच मेथड मी डिक्लेअर केली त्याला मी ॲज जशा मला डेटा टाईपमध्ये पाहिजे की मला इंटिजर टाईपची मेथड पाहिजे किंवा स्ट्रिंग टाईपची मेथड पाहिजे त्या डेटा टाईपमध्ये मी त्याला कन्वर्ट केले किंवा त्या डेटा टाईपचा मी त्याचा ऑब्जेक्ट बनवला. ऑब्जेक्ट बनवतानाच कोणत्या डेटा टाईपचा मला ऑब्जेक्ट बनवायचा आहे त्या मेथडचा त्याचा मी ऑब्जेक्ट बनवला. सपोज जर माझ्याकडे इथं मल्टिपल डेटा टाईप्स असतील. ओके, मल्टिपल डेटा टाईप्स म्हणजे काय
की क्लास डेटा स्टोअर नावाचा आपल्याकडे क्लास आहे आणि त्या डेटा स्टोअरमध्ये टीके ओके कॉमा टी व्हॅल्यू असं माझ्याकडे 2 डेटा टाईप आहेत. आता मी त्यांना काय केलं की या टीकेला आणि टी व्हॅल्यूला 2 डेटा टाईपचा पब्लिक हा जो माझा डेटा टाईप आहे टीके नावाचा त्याच्यापासून मी एक व्हेरिएबल बनवलं ओके की नावाचा. सेम ॲज इट इज सेकंड व्हेरिएबल बनवलं व्हॅल्यू नावाचा आणि टी व्हॅल्यू. आता तुम्हाला एक लक्षात येईल की हा जो टी आहे ना टी त्याला डेटा टाईप म्हटलं जातं की डेटा टाईप म्हणजे काय की तिथं आपण कोणतंही नाव देऊ शकतो. इथं टी काय देतो की आपण कॉमन नाव आहे जसं इथं मी टी के दिलं इथं टी व्हॅल्यू दिलं म्हणजे काय की इथं 2 डेटा टाईप मी स्टोअर केले राईट टी के आणि टी व्हॅल्यू. इथं जर मला अजून एक पाहिजे असेल तर मी इथं तो जर माझा तिसरा डेटा टाईप इथं त्याच्यामध्ये आपण काहीही स्टोअर करू शकतो. इथं मी टी के या डेटा टाईपचा मी की एक व्हेरिएबल बनवलं आणि टी व्हॅल्यू या डेटा टाईपचा सेकंड व्हेरिएबल बनवला. आता याचा मला जसं ऑब्जेक्ट बनवायचा आहे की डेटा स्टोअर ओके डेटा स्टोअरमध्ये की पहिला जो डेटा टाईप आहे ओके हा जो डेटा टाईप आहे टीके नावाचा त्याला मी इंटिजर टाईप देतो आणि जो सेकंड टी व्हॅल्यू आहे ना त्याला मी देतो की स्ट्रिंग. आता यानं काय होईल की सपोज स्टुडंट नावाचा मी ऑब्जेक्ट बनवला आणि त्याला डेटा स्टोअर नाही न्यू ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागेल ना. इथं त्या ऑब्जेक्टला कॉल केला ओके. आता याच्यानंतर की याला मी काढूनच टाकतो जेणेकरून मला डायग्रामला बरं पडेल किंवा कंट्रोल एक्स करतो त्याला इथं टाकतो वरती आणि इथं की स्टुडंट डॉट ही जी त्याची की व्हेरिएबल आहे ना की तो आपला डेटा टाईप कोणता झाला की इंटिजर टाईपचा झाला का तर आपण त्याला ॲज अ इंटिजर आपण असाइन केलं ना इज इक्वल टू 400 टाकलं आणि स्टुडंट डॉट व्हॅल्यू त्याला आपण काय असाइन करू शकतो की डबल कोटमध्ये ट्रेल अँड टीच राईट. आता मला हे प्रिंट करायचे आहेत तर कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये स्टुडंट डॉट की आणि स्टुडंट डॉट व्हॅल्यू. आता इथं मी याचा आउटपुट सांगतो की अगोदरच काय येणार आहे की ही जी की आहे आता ह्याचा आपण ज्यावेळेस ऑब्जेक्ट बनवला या जो जेनरिक आपण क्लास लिहिला आणि त्या क्लासमध्ये आपण 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले किंवा 2 प्रॉपर्टीज डिक्लेअर केल्या कोणत्या कोणत्या की आणि व्हॅल्यू आणि त्यांचे जे डेटा टाईप आहेत तो ज्यावेळेस मी याचा ऑब्जेक्ट बनवणार आहे ना पहिला जो डेटा टाईप आहे त्याला मी कस्टम नाव दिलं की टी के नावाचं आणि जो दुसरा आपण डेटा टाईप देणार आहे त्याला मी कस्टम नाव दिलं की टी व्हॅल्यू आणि हे जे डेटा टाईप म्हणजे इंटिजर टाईपची मी की बनवणार आणि जो स्ट्रिंग आहे त्याच्या स्ट्रिंग डेटा टाईपचा मी व्हॅल्यू हे व्हेरिएबल बनवणार किंवा व्हॅल्यू ही प्रॉपर्टी बनवली. आता ज्यावेळेस मला इनिशियलाइज करणार आहे तर स्टुडंट डॉट की म्हणजे स्टुडंट या ऑब्जेक्टनं ज्यावेळेस मी ही की प्रॉपर्टी ॲक्सेस करणार आहे त्याला मला इंटिजरच डेटा टाईप दिला पाहिजे किंवा इंटिजर प्रकारची त्यात व्हॅल्यू स्टोअर झाली पाहिजे किंवा हा जो व्हॅल्यू प्रॉपर्टी आहे स्टुडंट डॉट व्हॅल्यू त्याच्यामध्ये स्ट्रिंगच फक्त आपल्याला व्हॅल्यू स्टोअर झाली पाहिजे राईट. आणि ह्या 2 व्हॅल्यू जर का मी तर प्रिंट केल्या ॲज इट इज तर आल्या का की 400 आणि ट्रेल अँड टीच. आता हे वॉर्निंग काय आलं की नॉट नलेबल पाहिजे. इथं जर का मी याला क्वेश्चन मार्क दिला की नॉट नलचा सिम्बॉल दिला तर त्या 2 वॉर्निंग पण जातील. आल्या का वॉर्निंग पण गेल्या आणि त्यांच्या व्हॅल्यू पण प्रिंट झाल्या. हा झाला की माझा मल्टिपल जेनरिक टाईप्स राईट. आता मल्टिपल जेनरिक टाईप्स नंतर सपोज
मला आता जेनरिक कस्टम क्लास बनवायचा आहे. ओके, जेनरिकचा कस्टम क्लास. तर जेनरिकचा कस्टम क्लास कसा बनवू शकतो की सपोज माझ्या क्लास एम्प्लॉई नावाचा पब्लिक इंटिजर आय डी हा डेटा टाईप आहे, प्रॉपर्टी पब्लिक स्ट्रिंग आणि इथं नेम नावाची प्रॉपर्टी आहे. आता याला एअर वॉर्निंग येऊ नये म्हणून त्याला मी नॉट नल करतो. आणि नेक्स्ट काय आहे की बॉक्स, आणि या बॉक्समध्ये ओके हा जो बॉक्स आहे हा माझा काय की क्लास असणार आहे. ओके, आणि या बॉक्सच्या क्लासमध्ये जसं मी सांगितलेलं की आपल्याला जर असा डिक्लेअर करायचा आहे राईट की जेनरिक डेटा टाईप, तर इथं आपण एक क्लास डिक्लेअर करू आणि त्या क्लासचं नाव देऊ जेनरिक. ओके, आणि या जेनरिकमध्ये पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, आणि या मेनमध्ये आपल्याला त्याचा ऑब्जेक्ट बनवायचा आहे. आता नेक्स्ट काय की हा जो आपण एम्प्लॉई नावाचा क्लास केला त्याला आपल्याला जेनरिक जर बनवायचं असेल ना, तर इथं क्लास ओके क्लास बॉक्स, त्याचा डेटा टाईप आपण घेऊ की टी. ओके, आणि या टी मध्ये जसे आपण हे दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले ना, तसं त्याची व्हॅल्यू सपोज मी काय करतो की त्याचा आय डीचा फक्त मी आय डिक्लेअर केला आणि नेमचा फक्त मी एन डिक्लेअर करतो. ओके, आता ज्यावेळेस मला याचा ऑब्जेक्ट बनवायचा किंवा या एम्प्लॉई क्लास आहे त्याचा मला जेनरिक क्लास बनवायचा आहे. जेनरिक क्लास मी कसा बनवू शकतो की इथं बॉक्स याला एम्प्लॉई नावाचा क्लास पाठवला राईट, आणि या एम्प्लॉईचा मी बॉक्स नावाचा ऑब्जेक्ट बनवला, त्याला न्यूने असाइन केलं बॉक्स एम्प्लॉई. झाला का माझा की एम्प्लॉई जो क्लास आहे त्याचा जेनरिक डेटा टाईप झाला. जेनरिक म्हणजे काय की मल्टिपल जागी आता मी त्याला वापरू शकतो की इंटिजर टाईपचा जरी मी या बॉक्सचा ऑब्जेक्ट बनवला तरी मी याचं त्याला क्लास वाने ट्रीट करू शकतो राईट. इथं काय झालं, ओके बरोबर आहे की सपोज बॉक्स डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू न्यू एम्प्लॉई, या एम्प्लॉईमध्ये आय डी इज इक्वल टू 1 केलं किंवा नेम इज इक्वल टू ओंकार केलं आणि याला ॲज अ हे जर दिलं okay, object can be simplified but does not contain a definition for value and no accessible extension. ओके, याला आपण काय करू शकतो की आय वापरू शकतो, तरी पण नाही येत. ओके, जर आपल्याला इथं पब्लिक जर टाकलं आणि इथं पण पब्लिक टाकलं, ओके एरर गेले. त्याचा आपण रन टाईमला आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्या ऑब्जेक्टला कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये बॉक्स डॉट आय
आणि डॉट त्याचा आय डी. ओके, आणि नेम. आलं का की वन आणि ओमकार. आता हे इथल्या जर मी याला नल असाइन केलं ना तर ह्या पूर्णपणे वॉर्निंग जातील. ओके, अजून एक वॉर्निंग कुठेतरी आहे, मे बी इथं असेल ते, जाऊ. तर तुम्ही अशा प्रकारे की जनरिक क्लास लिहून किंवा जनरिक त्याचा डेटा टाईप करून त्याला ॲज अ आपण जनरिक डेटा टाईपचा आपण क्लास बनवू शकतो. ओके, डेटा टाईपचा क्लास म्हणजे काय की एक आपण कॉमन क्लास लिहिला, त्याच्यामध्ये आपल्या पब्लिक इंटिजर आय डी प्रॉपर्टी आहे, पब्लिक स्ट्रिंग नावाची नेम प्रॉपर्टी आहे, आणि त्या ऑब्जेक्टला मला कंट्रोल करण्यासाठी मी तर काय केलं की जनरिक एक क्लास बनवला. ओके, जनरिक क्लास काय बनवला की त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबलची नावं आहेत. आता त्यांना जसा सेम एम्प्लॉय नावाचा क्लास असेल, इथं मला जर वेगळा क्लास असेल तर मी तसा त्या प्रकारचा ऑब्जेक्ट बनवू शकतो. तर यानं काय होतं की ज्यावेळेस आपल्याला टाईप सेफ्टी भेटते. ओके, टाईप सेफ्टी म्हणजे काय की ज्यावेळेस आपल्याला जनरिक पण लिहायचा आहे क्लास आणि त्या जनरिकमध्ये आपल्याला सेफ्टी पण पाहिजे, त्यासाठी आपण जनरिक क्लास विथ टाईप सेफ्टी मेथड्स अशा लिहू शकतो आपण. राईट. आता सेकंड काय की जनरिक मेथड्स. इथं की जनरिक मेथड्स काय की इथं मी एक डेफिनेशन लिहितो की generic method is a method that uses type. Okay. Parameters allowing the same method work with different data types. आता याचा मेथड अर्थ काय की जसं आपण एक थोड्या वेळापूर्वी आपण एक एक्झाम्पल बघितलेला की एकच फंक्शन आपण डिक्लेअर करायचं, पण एकच मेथड डिक्लेअर करायची आणि त्याचे जे टाईपचे पॅरामीटर्स आहेत ना त्यांना आपण ॲज अ जनरिक मेथड म्हणून आपण यूज करू शकतो. ओके, सपोज आपल्याकडं क्लास जेनरिक नावाच्या क्लासमध्ये आपण पब्लिक स्टॅटिक वॉइड नावाची त्याला आपल्याला जनरिक मेथड बनवायची. ओके, तर शो नावाची मी एक मेथड बनवली आणि त्याचा जो डेटा टाईप आहे तो आपण टी दिला आणि या डेटा टाईपला टी व्हॅल्यू. ओके, आणि इथं कन्सोल डॉट राईट लाईन ओके, आणि या राईट लाईन मध्ये आलेली व्हॅल्यू. ओके, आता याला मला जर यूज करायचं असेल तर मी यूज कसं करणार की स्टॅटिक वॉइड मेन, या मेन फंक्शनमध्ये जे आपलं शो नावाचं जे मेथड आहे ना त्या शोला सपोज इंटिजर टाईपचं मला त्याला बनवायचं आहे. राईट, आणि या इंटिजर टाईपला मी 100 पाठवलं आलं, किंवा याच जे डेटा टाईप आहे तो मी 400.20
आणि इथं फ्लोट टाकलं. ओके, ह्या डबल त्याला घेतंय का, डबल सेम ॲज इट इज त्याला मी स्ट्रिंग केलं. राईट. तर भेटलं मला व्हॅल्यू ते 100, 400.2 आणि ओमकार. हे माझं काय झालं की जनरिक फंक्शन झालं, एकच डेटा टाईप वापरला आणि त्या फंक्शनला किंवा त्या जी मेथड आहे त्या मेथडला मी ॲज अ जनरिक यूज केलं. जनरिक म्हणजे काय की इथं तुम्हाला डेटा टाईपचं नाव द्यायला लागतं. ओके, जनरिक डॉट शो. जसं का मला जनरिक क्लास लिहून जर मला डिक्लेअर करायचं नसेल, ओके, लास्ट एक्झाम्पल आपण काय बघितलेलं की एक जनरिक क्लास लिहिलेला आणि त्या क्लासमध्ये आपण जनरिक मेथड डिफाईन केलेली. आता यामध्ये काय केलं की आपला नॉर्मल जो क्लास असतो त्या नॉर्मल क्लासमध्ये आपण जनरिक क्लास डिफाईन, जनरिक मेथड डिफाईन केली आणि त्याला आपण जनरिक पॅरामीटर दिले की टी व्हॅल्यू. इथं तुम्हाला टी वेगवेगळा असू शकतो. टी म्हणजे काय की ह्या डेटा टाईपचं नाव, राईट, की कोणत्या टाईपचं आपल्याला बनवायचं आहे. किंवा जर आपल्याला याला आपल्याला जर सेकंड पॅरामीटर द्यायचा असला तर किंवा मला याला वेगवेगळ्या पॅरामीटर द्यायचा आहे. ओके, आता वेगवेगळ्या पॅरामीटर जर द्यायचा असेल ना तर इथं तुम्हाला हा जो पहिला पॅरामीटर झाला त्याला मी काय नाव दिलं, T1 नाव दिलं आणि नेक्स्ट काय दिलं की मी त्याला T2 नाव दिलं. तर T1चा व्हॅल्यू असेल कॉमा T2चा की नावाचा काहीतरी असेल. आता इथं व्हॅल्यू मी प्रिंट केली आणि इथं मी त्याला की प्रिंट केली. आता या दोघांना मला मला दोन डेटा टाईप पाठवावे लागतील. इथं मला सपोज इंटीजर आणि डबल नावाचा डेटा टाईप आहे. ओके, त्याला कॉमा सेपरेटेड. पहिला सॅटिस्फाय झाला. नेक्स्ट असेल की डबल कॉमा तो स्ट्रिंग असू शकतो. ओके, आता स्ट्रिंग असेल तर याला मी अशी काहीतरी मी स्ट्रिंग पाठवली आणि इथं स्ट्रिंग कॉमा बुल व्हॅल्यू असेल, बुलियन ट्रू. ओके, आता ज्यावेळेस मी प्रोग्राम कंपाईल करणार आहे ना, आलं का मला की 100, 452.10. नेक्स्ट काय आलं की 402 ओम आणि लास्टला ओमकार आणि ट्रू आलं. राईट. आता याचं जे वर्किंग आहे ना ते काय झालं की ही जी मी काय केली की मेथड जनरिक केली. आता त्याला जनरिक कसं कळलं की हे जे ॲरो ब्रेसेस आहेत ना त्याच्यावरून त्याला जनरिक केलं की ज्या पण डेटा टाईपचे पॅरामीटर येणार आहेत. ओके, की हा एक कॉमन डेटा टाईप झाला T1. हा सेकंड काय झाला की कॉमन डेटा टाईप झाला. कॉमन म्हणजे ज्यावेळेस मी या फंक्शनला कॉल करणार आहे तर या दोन डेटा टाईपपैकीच मी डेटा टाईपचा ऑब्जेक्ट बनवणार किंवा या फंक्शनला कॉल करताना मी या दोन डेटा टाईपचा सांगणार आहे. हे दोन डेटा टाईप व्यतिरिक्त कायच नसणार आहे. तसं ह्याला मी T1ला पहिल्या केसमध्ये मी इंटीजर पाठवलं आणि T2ला डबल पाठवलं. राईट. आता मी या इंटीजर टी म्हणजे जागी काय रिप्लेस झालं, इंटीजरचा व्हॅल्यू हा आपण व्हेरिएबल डिफाईन केला, पॅरामीटर आपण पाठवला आणि T2 काय की आपला डबल डबल या डेटा टाईपचा की पॅरामीटर आपण डिक्लेअर केला आणि त्या ॲज इट इज ज्या आपण व्हॅल्यू आपण पाठवल्या त्या आपण इथं प्रिंट केल्या. सेम ॲज इट इज डबल आणि स्ट्रिंगला झालं, त्यानंतर स्ट्रिंग आणि बुलियनला झालं. यालाच बोललं जातं की जनरिक मेथड्स. ओके, आता जो आपला लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जनरिक कन्स्ट्रेंट्स. ओके, आता जनरिक कन्स्ट्रेंट्स म्हणजे काय असतं की हे जे आपण जनरिक फंक्शन लिहितो किंवा जनरिक मेथड्स लिहितो ना त्याच्यावरती पण आपल्याला व्हॅलिडेशन लावावे लागतात. आता जसं इथं तुम्हाला क्वेश्चन पडलं असेल, इथं ऑलरेडी आपण व्हॅलिडेशन लावतोच की ज्यावेळेस आपण त्याचा ऑब्जेक्ट करतोय किंवा त्या मेथडला ज्यावेळेस आपण कॉल करतोय त्यावेळेस त्याला त्याच डेटा टाईपचा आपण व्हेरिएबल टाईप सेफ्टी आपण देतोय. पण याच्या व्यतिरिक्त पण आपल्याला 4 ते 5 प्रकार बघायचे आहेत की जनरिक क्लासेस, जनरिक मेथड्स आणि जनरिक कन्स्ट्रक्टर किंवा जनरिक न्यू फंक्शन ॲलोकेशन. ओके,
आता जेनरिक मध्ये आपण कसं करतो की आपण इथे एक डेफिनेशन लिहू जेणेकरून पाठ पण राहील. ओके, की जनरिक कन्स्ट्रेंट्स आर रूल्स दॅट रिस्ट्रिक्ट विच टाइप्स कॅन बी युज्ड ॲज अ टाईप आर्ग्युमेंट इन अ जनरिक क्लास ऑर मेथड. म्हणजे काय की तो आपण क्लास असेल किंवा त्याचा जो आपण मेथड असेल ना त्याच्यावरती टाईप सेफ्टी वापरण्यासाठी सिम्पली त्याचं कन्स्ट्रेंट्स बोललं जातं की त्याच्यावरती टाईप सेफ्टी वापरण्यासाठी आपल्याला ते व्हॅलिडेशन अप्लाय करावे लागतात. ओके, सपोज माझ्याकडे एक क्लास आहे. ओके, की क्लास रिपोजिटरी नावाचा, त्याला मी डेटा टाईप दिला की टी नावाचा मी डेटा टाईप दिला. आता ज्यावेळेस आपल्याला त्याच्यावरती कन्स्ट्रेंट्स वापरायचे असतात ना, या डेटा टाईपचा आपण कस्टम डेटा टाईप दिला ना इथं, तिथं त्याच्या नेक्स्ट त्याच्या पुढंच बरोबर व्हेअर. ओके, व्हेअर क्लॉज टी कोलन क्लास, म्हणजे आपण जी पण त्याच्यावरती कन्स्ट्रेंट वापरणार आहे, कोणते कन्स्ट्रेंट वापरणार आहे की क्लासचा आपण कन्स्ट्रेंट वापरणार आहे की पब्लिक वॉइड सेव नावाची एक मेथड आहे आणि या सेवला एक डेटा टाईप येणार आहे आणि त्या डेटा टाईपचा एंटिटी हा पॅरामीटरला आपण नाव दिलं आणि त्याच्यामध्ये कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये राईट लाईन मध्ये सेवड. ओके, असं आपण काहीतरी दिलं किंवा डेटा सेवड असं आपण काहीतरी दिलं. आता नेक्स्ट कशावरती अप्लाय करायचं, तर क्लासवरती अप्लाय करायचं आहे. राईट, तर आपल्याला क्लास बनवायला लागेल, क्लास एम्प्लॉई, आणि या एम्प्लॉईचा आपण दोन प्रॉपर्टीज घेऊ. कोणत्या कोणत्या की पब्लिक इंटिजर आय डी. ओके, आणि त्या इंटिजर डेटा टाईपला गेट आणि सेट, त्याच्यावरती मी गेट आणि सेटचे ऑपरेशन करू शकतो. राईट, जसा आय डी आहे तसा नेम आहे माझा, बरोबर. आता त्याच्यानंतर की ज्यावेळेस मला ऑब्जेक्ट बनवायचं आहे किंवा याच्यावरती क्लास हा कन्स्ट्रेंट आपण का वापरला ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. की जनरिक रिपोजिटरी. ओके, रिपोजिटरी म्हणजे आपला जो जनरिक क्लास आहे ना त्याचं नाव आणि त्याच्यावरती कोणते व्हॅलिडेशन लावायचे आहेत, तर एम्प्लॉई या क्लासचे व्हॅलिडेशन लावायचे आहेत. ओके, त्याचा आपण ऑब्जेक्ट बनवला रिपो नावाचा, न्यू रिपोजिटरी एम्प्लॉई, आणि या एम्प्लॉईचा आपण एक EMP नावाचा ऑब्जेक्ट बनवला, त्याला न्यू न एम्प्लॉई, आणि त्या एम्प्लॉईला रन टाईमला आपण त्याला व्हॅल्यू स्टोअर केल्या किंवा व्हॅल्यू दिल्या. तर व्हॅल्यू आपण कशा देऊ शकतो की आय डी इज इक्वल टू 1 असेल, कॉमा नेम इज इक्वल टू डबल कोटमध्ये काहीतरी मी ओमकार नाव दिलं आणि याला सेमिकोलॉन. राईट, आता नेक्स्ट रिपो. ओके, हा जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचं नाव डॉट सेव नावाची मेथड, आणि या सेवला ॲज अ एम्प्लॉई किंवा EMP म्हणून आपण पाठवून दिला. एम्प्लॉईचा EMP बरोबर आहे. इन द करंट कंटेक्स्ट. ओके, पब्लिक
स्टॅटिक void main string colon. ओके, डेटा सेव्ड. आता ज्यावेळेस आता ह्यानं काय झालं की ज्यावेळेस मी याचा ऑब्जेक्ट बनवते, ओके, एम्प्लॉय क्लासचा मी एखादा ऑब्जेक्ट बनवतोय ना, त्या ऑब्जेक्टला मला दुसऱ्या डेटा टाईपचा मी ऑब्जेक्ट बनवू शकत नाही. आता दुसऱ्या डेटा टाईपचा म्हणजे काय की जसं इथं मी दिलेलं आहे की रिपोजिटरी, ओके, या रिपोजिटरीचा मी ज्यावेळेस ऑब्जेक्ट बनवणार किंवा ह्याच्यातली जी मी मेथड कॉल करणार आहे सेव्ह नावाची, तर या सेव्हला आपण काय केले की आय डी इज इक्वल टू 1 आणि नेमला ओमकार ही नावाची स्ट्रिंग आपण पाठवून दिली, राईट. आता सपोज हा आहे असा सिंटॅक्स, जर का मी इथं आणि याला रिपोज नाव दिलं आणि इथं एम्प्लॉईच्या जागी जर का मी इंटिजर दिला, ओके, तर त्यानं काय दिलं की एरर दिला. एरर का दिला की टाईप सेफ्टी, की जे आपण जेनरिक नावाचा आपण क्लास डिक्लेअर केला, राईट, की रिपोजिटरी नावाचा जेनरिक आपण क्लास डिक्लेअर केला. तो क्लास काय सांगतो की ज्या पण वेळेस हा जो रिपोजिटरी नावाचा आपण जेनरिक क्लास बनवला, तर वेअर टी क्लास काय सांगतो की ज्यावेळेस माझा ऑब्जेक्ट बनवणार आहे किंवा मला ज्या टाईपचा तुम्ही जेनरिक बनवणार आहे, तर त्यावेळेस हा जो टी आहे ना त्याला ॲज अ तुम्हाला क्लास द्यायला लागतो. ओके, वेअर टी क्लास आहे ना, जसं इथं मी या रिपोजिटरीचा मी जेनरिक ऑब्जेक्ट बनवला आणि त्या ऑब्जेक्ट डिक्लेअर करताना मी त्याला एक डेटा टाईप कोणता दिला की हा एम्प्लॉय नावाचा डेटा टाईप दिला, राईट. एम्प्लॉय नावाचा डेटा टाईप दिल्यामुळं काय झालं की जर का मी इथं खाली इंटिजर टाईपचा डेटा टाईप असेल किंवा स्ट्रिंग असेल किंवा इथं बुलियन व्हॅल्यू असेल किंवा इथं डबलचा पण डेटा टाईप दिला, तर ते घेणारच नाही. का घेणार नाही, तर इथं काय दिलं की त्यानं द टाईप इंट मस्ट बी अ रेफरन्स टाईप इन ऑर्डर टू यूज इट ॲज अ पॅरामीटर टी इन द जेनरिक टाईप ऑर मेथड रिपोजिटरी, राईट. की तुम्ही हा जो जेनरिक टाईप आहे ना इथं मेथडमध्ये यूज करू शकता, पण ॲज अ तुम्ही क्लाससाठी तुम्ही यूज करू शकत नाही. क्लासमध्ये तुम्हाला काय लागणार की इथं तुम्हाला क्लासचंच नाव द्यायला लागणार, ओके. इथं वेअर काय दिलं की वेअर टी क्लास. जर काय तुम्ही वेअर हा क्लॉज काढून टाकला, ओके, गेला का माझ्या एरर. हा तुमचा प्लस पॉईंट आहे की जर मी वेअर टी क्लास दिलं ना, तर हा जो डेटा टाईप मला इथं डिक्लेअर द्यायला लागतं किंवा ह्या कोणत्या डेटा टाईपचा मला ऑब्जेक्ट बनवायचा आहे, तिथं फक्त त्या क्लासचंच नाव एक्सेप्ट करतं. तुम्हाला दिसतं दुसऱ्या फंक्शनचं नाव असेल किंवा डेटा टाईपचं नाव एक्सेप्ट करत नाही. इथं अजून एक एक्सेप्ट करतं की स्ट्रिंग नावाचा क्लास एक्सेप्ट करतं, ओके. आहे का इथं एरर गेला का तर स्ट्रिंग आहे ना, मी लास्ट लेक्चरला पण सांगितलेलं की स्ट्रिंग हा तुमचा क्लास आहे आणि त्याच्यापासून आपण मेथड्स इम्प्लिमेंट करून या स्ट्रिंगला आपण डबल कोटमध्ये जे आपण व्हॅल्यूज देतो की कॅरेक्टर जे आपण पाठवतो ना किंवा कॅरेक्टरचा जो ॲरे आपण पाठवतो ते आज या क्लासचा ऑब्जेक्ट म्हणून त्याच्यामध्ये स्टोअर केलं जातं, राईट. स्ट्रिंग असेल किंवा मल्टिपल क्लासेस असतील. इथं सपोज आपल्याकडे अजून एक क्लास असेल की प्रोडक्ट नावाचा आणि या प्रोडक्टमध्ये पब्लिक इंटिजर नम नावाचा मेथड आहे, ओके. सेम ॲज इट इज इथं रिपो आय टाकू आणि इथं स्ट्रिंगच्या जागी प्रोडक्ट आला का, प्रोडक्ट असं आपण यूज करू शकतो, राईट. की तुम्ही इथं फक्त ज्यावेळेस मला वेअर क्लॉज देऊन त्याला क्लास डिक्लेअर करतो ना, तर मी इथं फक्त क्लासला व्हॅलिडेशन लावू शकतो. हा झाला आपला पहिला टाईप की कन्स्ट्रेंट्स मधला पहिला आहे की क्लास. सेकंड वन आहे की स्ट्रक्ट, ओके. तर स्ट्रक्ट काय की
इथं याला सपोज आपल्याकडे एखादं कॅल्क्युलेटर आहे आणि त्या कॅल्क्युलेटरमध्ये 2 नंबरची ॲडिशन करतोय, राईट, किंवा 2 नंबरचं आपण स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन करत आहे. तर त्या डेटा टाईपला आपल्याला जर व्हॅलिडेशन लावायचे असतील, ओके, किंवा त्या मेथडला जर व्हॅलिडेशन लावायचे असतील ना, तर स्ट्रक्टनुसार आपण लावू शकतो. ओके, हा झाला माझा आता प्रोग्राम, की इथं कॅल्क्युलेटर नावाचा मी क्लास लिहिला आणि त्या कॅल्क्युलेटरमध्ये व्हेअर स्ट्रक्ट लिहिलं. आता स्ट्रक्टमध्ये मी काय केलं की एक मेथड केली. स्ट्रक्ट म्हणजे काय की ही जी मेथड आहे ना, त्या मेथडला व्हॅलिडेशन लावण्यासाठी स्ट्रक्ट वापरलं जातं, की व्हेअर टी कोलन स्ट्रक्ट. आता यानं काय होतं की ज्या पण वेळेस मी ह्या जेनरिक डेटा टाईपचा एखादा ऑब्जेक्ट बनवेन किंवा या जेनरिक डेटा टाईपला मी व्हॅलिडेशन लावेन की इंटिजर असेल किंवा नंबर असेल किंवा बुलियन व्हॅल्यू असतील किंवा अजून काहीतरी असेल, राईट. तर याच्यावरती जर का मी इथं आधी हे वर्किंग होतंय का नाही ते बघूया. आलं का की 100 95.55, राईट. आता यानं काय झालं की जर पण मी डेटा टाईपचा एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय आणि त्या डेटा टाईपवरती मी ही मेथड कॉल करतोय ना, आणि त्या मेथडला एखादा मी पॅरामीटर पाठवते आणि तो पॅरामीटर इथं आहे असा मी प्रिंट करतोय, राईट. याचं फक्त एवढंच काम आहे. जर का मी इथं सेम ॲज इट इज C3 बनवला, ओके, C3 नावाचा एक ऑब्जेक्ट बनवला. आता जर का मी इथं स्ट्रिंग दिलं तर स्ट्रिंग काय घेणार नाही करता का, तर त्याच्यावरती व्हॅलिडेशन लागलेत. व्हॅलिडेशन कोणते लागलेत की ज्यावेळेस आपण स्ट्रिंग किंवा ज्यावेळेस आपण फक्त इथं स्ट्रक्ट वापरतो ना, त्यावेळेस आपण जे डेटा टाईप्स असतात ना ते फक्त ॲड करू शकतो. आणि ज्यावेळेस आपण फक्त इथं क्लास लिहिल ना, तर त्यावेळेस आपण क्लासचे व्हॅलिडेशन झाले. आता क्लास व्हॅलिडेशन म्हणजे त्यात स्ट्रिंग असेल, असे मल्टिपल क्लासेस असतील इनबिल्ड. किंवा जर आपण इथं स्ट्रक्ट लिहिलं तर स्ट्रक्टमध्ये आपण कोणते डेटा टाईप्स येतात की जे फक्त डेटा टाईप्सवरती व्हॅलिडेशन असतात. डेटा टाईप्स म्हणजे काय की इंटिजर असेल, बुलियन असेल, डबल असेल, राईट, किंवा फ्लोट असेल. हे झाले आपले डेटा टाईपचे व्हॅलिडेशन. हा झाला आपला सेकंड टाईप की स्ट्रक्ट. स्ट्रक्ट व्हॅलिडेशन काय करतो की जो आपला फंक्शन्स आहेत ना त्या फंक्शनच्या डेटा टाईपवरती व्हॅलिडेशन करतो, की हे जे पॅरामीटर्स आहेत ना त्या पॅरामीटरला तुम्ही व्हॅलिडेशन जर लावायचे असतील तर तुम्ही स्ट्रक्ट वापरून तुम्ही व्हॅलिडेशन लावू शकता. ओके, आता थर्ड जो टाईप आहे तो आहे की आपला न्यू. आता न्यू म्हणजे काय की न्यू हा कीवर्ड ज्यावेळेस आपण वापरतो तर त्यावेळेस त्या पॅरामीटरला बोललं जातं की कन्स्ट्रक्टर व्हॅलिडेशन. ओके, कन्स्ट्रक्टर व्हॅलिडेशन म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही क्लास डिक्लेअर करता तर तिथं तुम्ही मल्टिपल कन्स्ट्रक्टर लिहू शकता, की तुमचा नॉर्मल कन्स्ट्रक्टर असेल किंवा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असेल, राईट, किंवा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असेल. तर तिथं फक्त डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरच फक्त अलाव केला जातो. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, सपोज इथे मी एक एक्झाम्पल टाईप करतो की थर्ड वन आहे आपला, थर्ड वन न्यू. ओके, आता इथं काय केलं की आपण एम्प्लॉय नावाचा आपण क्लास लिहिला, राईट, आणि त्या एम्प्लॉयचा आपण एक कन्स्ट्रक्ट लिहिला. त्यामध्ये काय लिहिलं की एम्प्लॉय क्रिएटेड किंवा एम्प्लॉय क्रिएटेड सक्सेसफुली असा आपण काहीतरी क्लास लिहिला. नेक्स्ट काय केलं की क्लास एक फॅक्टरी नावाचा आपण एक क्लास बनवला. म्हणजे जेनरिक आपल्याला क्लास बनवायचा असेल तर आपण काय केलं, क्लास फॅक्टरी नावाचा एक जेनरिक क्लास बनवला. त्याला आपण टी हा डेटा टाईप दिला आणि त्या टीला व्हेअर टी कोलन न्यू दिला. म्हणजे काय की ह्या टी डेटा टाईपला किंवा हा जो जेनरिक क्लास असेल त्या क्लासवरती कन्स्ट्रक्टरच्या व्हॅलिडेशन लाव. आता कन्स्ट्रक्टरचे व्हॅलिडेशन म्हणजे काय की तो फक्त पॅरामीटर कन्स्ट्रक्टर असला पाहिजे, राईट, की पब्लिक टी क्रिएट आणि रिटर्न न्यू टी. ओके, CLS डॉट नेट रन. आलं का, एम्प्लॉय क्रिएटेड सक्सेसफुली. आता ज्यावेळेस सेम ॲज इट इज हा मी कन्स्ट्रक्टर कॉपी केला आणि या कन्स्ट्रक्टरला इंटिजर
नम ही व्हॅल्यू मी असाइन केली आणि ही नम व्हॅल्यू आहे ती इथं मी प्रिंट केली. आता ज्या वेळेस मला हा कन्स्ट्रक्टर जर पॅरामीटरायझड कन्स्ट्रक्टर जर कॉल करायचा, जर आपण डिफॉल्ट कुठं करतो, इथं करतो ना, तर सेम इथं मी केला आणि इथं फॅक्टरी 1 दिलं याला नाव आणि इथं डबल कोटमध्ये ओमकार नाव दिलं. ओके, तर ते काय बोलतंय की डज नॉट कंटेन अ कन्स्ट्रक्टर डॅट टेक्स वन आर्ग्युमेंट. ओके, असा तुम्ही कन्स्ट्रक्टर देऊ शकत नाही की जो वन आर्ग्युमेंट घेतोय. आता जर का मी हा व्हेअर काढला, ओके, तर इथं मला डिक्लेअर करायला लागेल ना की फॅक्टरी ओके फॅक्टरी इज एन ॲक्सेसिबल या टी डेटा टाईपचा नम दिला. ओके, तर ज्यावेळेस आपण जनरिक लिहितो ना, तर त्याच्यामध्ये आपण फॅक्टरी लिहू शकत नाही, कन्स्ट्रक्टर लिहू शकत नाही. तर याचा सिंपल असा रूल आहे की एम्प्लॉय क्रेडिट सक्सेसफुली. किंवा हा जो आहे ना, याला आपण कमेंट करू. ओके, आता बघूया इथं काय दिलं की एम्प्लॉय नावाचा इंटिजर नम की एम्प्लॉय मस्ट बी अ नॉन अबस्ट्रॅक्ट टाईप विथ अ पब्लिक पॅरामीटर कन्स्ट्रक्टर. आता बघा त्यांना ॲक्च्युअल दिलं की जो पण आपण कन्स्ट्रक्टर आहे ना, तो विदाउट पॅरामीटर पाहिजे. विदाउट पॅरामीटर म्हणजे काय की ज्यावेळेस आपण इथं न्यू लिहितो ना, तर त्यावेळेस आपल्याला इथं चालत नाही. आहे का इथं त्यानं न्यू करून दिलं नाही, असे आपल्याला एरर भेटतात न्यूने. आता जो आपला चौथा प्रकार आहे, ओके, चौथा प्रकार काय आहे की बेस क्लास. इथं चौथा आता बेस क्लास काय की ज्या वेळेस आपण पॅरेंट क्लास पासून एखादा आपण इनहेरिट करतो, राईट, तर त्या इनहेरिट वरती आपल्याला इनहेरिटन्स होऊन द्यायचा नाही किंवा पॅरेंटच्या प्रॉपर्टी वापरायचे नसतील ना, त्याचा आपण बेस क्लास वापरतो. ओके, आता इथं काय केलं की आपण पर्सन नावाचा आपण एक क्लास लिहिला, त्याच्यामध्ये नेम नावाची आपल्याकडं प्रॉपर्टी आहे आणि ती नेम नावाची प्रॉपर्टी काय करते, गेट पण करते आणि सेट पण करते. नेक्स्ट काय केलं की एम्प्लॉयमध्ये पर्सन पासून इनहेरिट केलं. एम्प्लॉय नावाचा जो क्लास आहे तो आपण पर्सन पासून इनहेरिट केला. नेक्स्ट काय केलं की आपण एक जनरिक क्लास बनवला मॅनेजर नावाचा आणि तो जनरिक क्लासमध्ये वेअर पर्सन केला. वेअर पर्सन म्हणजे काय की ज्यावेळेस आपण हा जेनरिक क्लासला, ओके, हा जो पर्सन आहे, हा जो जेनरिक क्लास आहे, जोपर्यंत या व्हेरिएबल आपण वापरत नाही ना, तोपर्यंत त्याला एरर देणार, राईट. किंवा ह्या प्रॉपर्टी पॅरेंटच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या आपल्याला वापरल्याच पाहिजे त्या. राईट, इथं आता आपण त्याला काय केलं की व्हाईड मेन मध्ये एम्प्लॉय नावाचा हा जो एम्प्लॉय आहे त्याचा आपण एक क्लास बनवला, ऑब्जेक्ट बनवला एम्प्लॉय नावाचा, राईट. आता एम्प्लॉय डॉट नेम मध्ये ओमकार नाव मी हे स्टोअर केलं, राईट, कारण की तो इनहेरिट झालाय, त्याच्यामध्ये नेम ही व्हेरिएबल किंवा नेम ही प्रॉपर्टी ऑलरेडी असणार आहे. नेक्स्ट काय केलं मी की मॅनेजर, ओके, हा जो मॅनेजर आहे त्या मॅनेजरमध्ये मला क्लास डिक्लेअर करायचा आहे. कोणता की एम्प्लॉय नावाचा. आता हा एम्प्लॉय क्लास त्याला अलाउड का केलं, तर एम्प्लॉय इथं आपण काय केलं की T:पर्सन म्हणजे काय की जर का मी या पर्सन पासून जर इनहेरिट झालो असेल तरच मला इथं जनरिकचा ऑब्जेक्ट क्रिएट करण्यात
मला अलाउड आहे. ओके, जर सपोज इथं मी क्लास DEF नावाचा मी एक क्लास क्रिएट केला. आता नेक्स्ट काय केलं, जर सपोज हा जो जेनरिक माझा जेनरिक ऑब्जेक्ट क्रिएट करण्याची जी पद्धत आहे त्याला मी काय केलं, MAN नाव दिलं आणि एम्प्लॉय पासून नको इनहेरिट हो, तू तर DEF पासून हो. ओके, DEF. आता याच्यावर जर मी हॉवर केलं तर काय म्हणते की द टाइप DEF कॅनॉट बी युज्ड ॲज टाइप पॅरामीटर T इन द जेनरिक टाइप मेथड मॅनेजर T. देर इज नो इम्प्लिसिट रेफरन्स कन्व्हर्जन फ्रॉम DEF टू पर्सन. आता असं का म्हटलं की DEF टू पर्सन, की इथं आपण काय केले की त्याला सांगितलंय की जो पण पर्सन पासून जो इनहेरिटन्स जो सिंगल असेल, मल्टी लेवल असेल किंवा मल्टिपल असेल, जो पण या पर्सन क्लास पासून इनहेरिट होऊन आलेला असेल किंवा इनहेरिट होऊन क्लासचं आलेला असेल, ओके, तो क्लास मी याला अलाउड करणार. जसं की एम्प्लॉय नावाचा जो क्लास आहे तो पर्सन या क्लास पासून इनहेरिट झाला, राईट. किंवा DEF ला जर का मी पर्सन पासून इनहेरिट केलं तर त्याचे बघा एरर्स गेले, राईट, गेले का एरर, का तर तो पर्सन पासून इनहेरिट झाला. हेच ते आपण त्याला सांगितलं की जो पण पर्सन या क्लास पासून इनहेरिट झाला असेल तो माझा जेनेरिक टाइप पॅरामीटरला एलिजिबल असेल. जसं की त्याला मी नेम ही प्रॉपर्टी मी त्याला स्टोअर केली, राईट, आणि ती नेम प्रॉपर्टी या वाईड डिस्प्लेमधून आपण त्याला ॲक्सेस केली. इथं जर का सेम ॲज इट इज मॅन डॉट डिस्प्ले आणि त्याला मी EMPs पाठवला. ओके, आर्ग्युमेंट वन कॅनॉट बी कन्वर्ट फ्रॉम एम्प्लॉय टू डिफ. ओके, तर मला इथं जसा एम्प्लॉयचा ऑब्जेक्ट बनवला ना तसं इथं पण मला या DEFचा पण ऑब्जेक्ट बनावा लागेल आणि त्याला DEF ॲज अ पाठवायला लागेल. याला बोललं जातं की जेनरिक टाईप सेफ्टी. ओके, की जेनरिक क्लास पण लिहिलं मी, पण जेनरिक क्लास लिहिताना त्यांना सगळ्यांना मी टाईप सेफ्टी दिली, राईट. आता नेक्स्ट काय बघायचं आपला की 5वा इंटरफेस. ओके, 5वा जो आपला प्रकार आहे तो आहे की इंटरफेस. जसं इंटरफेसचा अर्थ काय की सपोज त्या इंटरफेस पासून आपल्याला इनहेरिट झालं पाहिजे असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे त्या क्लास जो पण क्लास असेल ना त्या इंटरफेस पासून त्याच्या ज्या मेथड्स असतात किंवा त्याच्या ज्या प्रॉपर्टी असतात ना त्या इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत असा त्याचा अर्थ आहे. ओके, आता इथं मी काय केलं की एक इंटरफेस बनवला प्रिंटेबल नावाचा. त्याच्यात मी एक मेथड डिक्लेअर केली प्रिंट नावाची. नेक्स्ट काय केलं की क्लास एम्प्लॉई पासून मी एम्प्लॉईला इंटरफेस पासून इनहेरिट केलं. कोणत्या इंटरफेस पासून, या प्रिंटेबल पासून, आणि त्याच्यामध्ये ही जी मेथड आहे ती इम्प्लिमेंट केली, राईट. आता इथं मी एक जेनरिक क्लास बनवला प्रिंटर नावाचा. आता हा जेनरिक क्लास काय सांगतो की वेअर T म्हणजे कोणता पण जो तुमचा जो क्लास असेल ना तो प्रिंटेबल पासून ह्या इंटरफेस पासून इनहेरिट झाला पाहिजे, राईट. जसं आपण इथं मागच्याला काय सांगितलेलं की इथं बेस क्लास म्हणजे पॅरेंट क्लास पासून झाला पाहिजे, तसं इथं इंटरफेसचं नाव, इथं जर मल्टिपल असतील तर कॉमा सेपरेटर इंटरफेसची नावं आली पाहिजे ती. आणि त्या इंटरफेसमध्ये असं आपण काहीतरी त्याला फंक्शनला नाव दिलंय की तो जर त्या इंटरफेसमध्ये जे पण पॅरामीटर येईल ना तो आयटम डॉट प्रिंट म्हणजे जो आलेला आयटम आहे त्याच्यातली प्रिंट मेथड, ही जी मेथड आहे ना त्या प्रिंट मेथडला आपण कॉल केलंय, राईट. आणि त्याचा आपण एक ऑब्जेक्ट बनवला की हा जो एम्प्लॉय आहे, ओके, हा जो एम्प्लॉय आहे प्रिंटेबल इंटरफेस पासून इनहेरिट झालाय त्याचा आपण एक EMP नावाचा ऑब्जेक्ट बनवला. नेक्स्ट काय केलं की जो आपण जेनरिक क्लास लिहिलेला प्रिंटर त्या जेनरिक क्लासमध्ये हा एम्प्लॉय क्लासचं व्हॅलिडेशन लावलं, राईट. आणि त्या जेनरिक क्लास आपण एक ऑब्जेक्ट बनवला प्रिंटर नावाचा आणि त्याच्यातली ही पब्लिक वाईड प्रिंट नावाची मेथड कॉल करायची आहे. ओके, प्रिंटर डॉट प्रिंट नावाची, आणि त्याला
कोणता क्लास पाठवायचा जो इनहेरिट झाला ना आपण एम्प्लॉय डॉट EMP, तर तो मी त्याला पाठवून दिला. आला का एम्प्लॉय प्रिंटेड. सपोज याला मी जर का 1 केलं आणि इथं इंटिजर टाकाय गेलो तर ते घेणारच नाही का, तर हा इंटिजर जो डेटा टाईप आहे तो या इंटरफेस पासून, कोणता आय प्रिंटेबल इंटरफेस आहे ना त्याच्यापासून तो इनहेरिटच झाला नाही. राईट. याच्यामुळे काय होणार की जे पण आपल्याला टाईप सेफ्टी पाहिजे, इंटरफेस बद्दलची टाईप सेफ्टी पाहिजे ना, ती आपल्याला इथं भेटली. आणि आपला सर्वात जो मोस्ट आहे की लास्ट वाला की मल्टिपल कन्स्ट्रेंट्स. ओके, की 6वा प्रकार मल्टिपल कन्स्ट्रेंट्स. याचा आपण एक एक्झाम्पलच घेऊ. ओके, आता मल्टिपल कन्स्ट्रेंट्स त्या जेनरिक क्लासमध्ये किंवा जेनरिक आपण जे क्लास बनवणार त्याच्यामध्ये मल्टिपल आपण कन्स्ट्रेंट किंवा मल्टिपल व्हॅलिडेशन आपण वापरायचे असतात. की जसं की मी ते एक बेस क्लास डिक्लेअर केला की क्लास पर्सन, त्याच्यामध्ये नेम नावाची प्रॉपर्टी आहे किंवा एज नावाची प्रॉपर्टी, त्याच्यावरती मी गेट रीड आणि राईट पण करू शकतो. नेक्स्ट आहे की मी एक इंटरफेस बनवला प्रिंट नावाचा. त्यानंतर मी चाइल्ड एक क्लास दिला जो इंटरफेस पासून पण इनहेरिट होतोय आणि ह्या पर्सन पासून पण इनहेरिट होतोय. राईट. मग त्याच्यामध्ये जो एम्प्लॉय नावाचा मी कन्स्ट्रक्टर लिहिला आणि त्या कन्स्ट्रक्टरमध्ये 2 व्हॅल्यू मी असाइन केला. नेक्स्ट ही प्रिंट जी मेथड आहे त्याला मी इम्प्लिमेंट केलं, त्या कन्सोलवरती काहीतरी मी असं एम्प्लॉय डिटेल्स वगैरे असं मी काहीतरी टाईप केलं. नेक्स्ट केलं की जेनरिक क्लास लिहिला. जेनरिक क्लास काय लिहिला की रिपोजिटरी त्याला नाव दिलं, त्याचा डेटा टाईप टी लिहिला, वेअर टी कोलन पर्सनचं पण पाहिजे तो जो पण पर्सन पासून इनहेरिट झाला पाहिजे, कॉमा आय प्रिंटेबल पासून इनहेरिट झाला पाहिजे. आणि नेक्स्ट न्यू जी मेथड आहेत की त्याच्यापासून पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर नसला पाहिजे, फक्त तो नॉर्मल कन्स्ट्रक्टर असला पाहिजे असं आपण त्याच्यामध्ये त्याला सांगितलं. नेक्स्ट काय केलं की डिस्प्ले नावाचे आपण एक मेथड लिहिली. डिस्प्ले नावाच्या मेथडमध्ये काय केलं की जशी इथं आपण प्रिंट नावाची मेथड आहे ना ती इम्प्लिमेंट केली ना, तशीच इथं डिस्प्ले नावाची आपण मेथड इम्प्लिमेंट केली. त्यामध्ये काय सांगितलं की आपण एक ऑब्जेक्ट बनवला, त्याला ॲज अ पॅरेंटला आपण इथं कॉल केला की त्याचा जो पॅरेंट असेल इनहेरिट केलेला क्लास त्या पॅरेंटला आपण कॉल केलं. नेक्स्ट काय केलं की कन्सोलवरती काहीतरी आपण 2 लाईनी प्रिंट केल्या. त्याच्यानंतर पर्सनमध्ये कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये त्या पर्सनचा आपण यूज केला की ऑब्जेक्ट डॉट नेम वगैरे. आणि लास्टला आपण काय केलं की त्या आय प्रिंटेबल जे आपण इंटरफेस लिहिलेला त्या इंटरफेसमध्ये प्रिंट नावाची मेथड होती त्याला आपण कॉल केलं की कोणी इम्प्लिमेंट केल्या, तर हा जो एम्प्लॉय नावाचा जो क्लास आहे ना त्यानं प्रिंट नावाची मेथड इम्प्लिमेंट केलेली. नेक्स्ट काय केलं की आपण हा क्लास प्रोग्राम लिहिला, त्याच्यामध्ये मेन नावाची मेथड आहे आणि मेन नावाच्या मेथडमध्ये रिपोजिटरी नावाचं जे आपण जेनरिक क्लास लिहिला त्याचा आपण एक ऑब्जेक्ट बनवला आणि त्या ऑब्जेक्टमधली डिस्प्ले नावाची मेथड कॉल केली फक्त. ओके, ही डिस्प्ले नावाच्या मेथडमध्येच आपलं सगळं पॅरेंटला कॉल असेल किंवा त्याच्या पॅरेंटला असेल किंवा त्याच्या ज्या इंटरफेस असेल इम्प्लिमेंटेशन त्या सगळ्यांना आपण कॉल केलेलं आहे. राईट. आता याला मी जर प्रिंट केलं, ओके, तर आलं का आउटपुट की ऑब्जेक्ट क्रिएटेड सक्सेसफुली. ऑब्जेक्ट क्रिएटेड सक्सेसफुली. राईट. नेक्स्ट आपण काय केलं की एम्प्लॉय नेमला आपण काहीतरी त्याची नावं दिली, परत एम्प्लॉय डिटेल्स आहे हीच नावं इथं खाली प्रिंट केली. हा झाला आपला मल्टिपल कन्स्ट्रेंट्स. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आज आपण थांबूया, बघूया आपण नेक्स्ट लेक्चरला की डेटाबेस चालू करायचं का लिंक यू वगैरे बघायचं की लिंक यू कसं वापरायचं, त्याच्यामध्ये क्रड ऑपरेशन असेल, सिलेक्ट, वेअर, ऑर्डर बाय, जॉईन, ॲग्रिगेट वगैरे, किंवा फर्स्ट सिंगल काय असतं. राईट. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.